शिंदेची नाही, पार्टी ठाकरेंची होती, त्यांना तो अधिकारच नाही, त्यांच्या तो ज्युरिस्डिक्शनमध्येच येत नाही. पुढची बातमी, जरांगेंचं आंदोलन पुन्हा मुंबईत होणार आहे, पाहूयात. मराठा आरक्षणाचं वादळ पुन्हा मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटलांचं 29 ऑगस्टचं आंदोलन अंतरवालीऐवजी मुंबईत होण्याची शक्यता आहे, कारण मराठा आंदोलकांनी 29 ऑगस्टला आझाद मैदानामध्ये आंदोलनाची परवानगी मागितली आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईकरांना आंदोलनाचा सामना करावा लागणार आहे. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. या राज्यातला कानाकोपऱ्यातला मराठा समाज अंतर्वलीत येणार आहे. मराठा समाज जागा झाला आहे. मराठा समाजाला अन्यायाची चीड प्रचंड झाली की इथं या राज्यात मराठ्यांवरतीच अन्याय केला जातो. जाणून बुजून प्रमाणपत्र दिली जात नाहीत, आरक्षण दिलं जातं. त्यामुळे खूप मोठा उठाव निर्णायक आंदोलनात 29 ऑगस्टला होतोय. मनोज जरांगे पाटलांनी 29 ऑगस्टचं आंदोलन अंतरवाली सराटीत होणार असं सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांची वेगळीच रणनीती असल्याचं समोर आलंय. मराठा आंदोलकांनी मुंबईत आंदोलन करण्याची रणनीती आखली आहे. मुंबईतल्या आझाद मैदानात मराठा समाज 29 ऑगस्टला आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आझाद मैदान पोलीस ठाण्यात परवानगीसाठी अर्ज करण्यात आलाय. मनोज दादा जरांगे पाटील यांचं 29 ऑगस्टचं आंदोलन हे मुंबईत होतंय. याबाबत बोलत असताना मला सांगायचंय, मुंबई आमची आहे, अंतरवली ही आमची आहे आणि सगळा महाराष्ट्र आमचा आहे. 70% लोकांची, मराठा बांधवांची इच्छा आहे की मुंबईला आंदोलन असावं. त्यामुळे मनोजदादांनी वेळोवेळी सांगितलंय, गनिमी काव्यानं आम्ही मुंबईत सुद्धा आंदोलन करू शकतो, अंतरवलीत करू शकतो किंवा आणखी एखाद्या कुठल्या ठिकाणी करू शकतो. विशेष म्हणजे 29 ऑगस्टला अंतरवाली सराठीमध्ये आंदोलनाची कोणतीही परवानगी जालना पोलिसांकडे मागण्यात आलेली नाहीये. त्यामुळे मराठा समाज आंदोलनासाठी गनिमी कावा करणार आहे का, अशी शक्यता नाकारता येत नाहीये. मनोज जरांगे पाटलांना कॉक्रोचचं आंदोलन पाहून हुरूप आल्याचा आरोप भाजपानं केलाय. सरकारला त्या नोंदी कमी करायच्यात, जाणून बुजून 58 लाखाच्या. त्यांना 58 लाख प्रमाणपत्र मराठ्याला द्यायचे नाहीयेत, नोंदी कमी करायच्यात म्हणायचे फक्त एवढ्या सापाड्या. ते मी होऊ देणार नाही. वेळ आली तर मराठी आम्ही सरकार पाडिणार. जर 58 लाख नोंदीतले एक बी नोंदी कमी केल्या तर आणखीनही दुरावा दुही निर्माण होऊ देऊ नका. कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीचं आंदोलन पाहून मनोज जरांगेजींना थोडंसं उरूक आलेलं आहे. एक या प्रकारची मागणी आणि कुठेतरी सरकारला आणि राज्याला वेठीस धरण्याचा हा जो मनोज जरांगेची भाषा आहे ही चुकीची आहे. गेल्या वर्षी मराठा समाजानं ऐन गणेशोत्सवामध्ये आंदोलन करून सरकारला जेरीस आणलं होतं. तसंच पुन्हा मराठा समाज करण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये. 29 ऑगस्ट नंतर अवघ्या 15 दिवसांवर गणेशोत्सव आहे. तत्पूर्वी गोपाळकाल आहे. अशा काळामध्ये मराठा समाजाचं आंदोलन म्हणजे सरकारची कोंडी केल्यासारखं होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई. यासोबतच जेम विशेषमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. नमस्कार.